नमस्कार. जय शिवराय. मी ॲडव्होकेट शंकर भगवानराव जाधव. आज संत समागम या फेसबुक लाईव्ह तर्फे शिवसमर्थ योग याविषयी आज एक चिंतन करणार आहे. त्या चिंतनास सुरुवात करतो. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखांचा केला त्याग, मनोरी साधजे जो योग, राज्य साधनेची लगबग कैसी असे. याउनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे गुरुदेव परमपूज्य संत श्री आसारामजी बापू, ज्यांच्या प्रेरणेमुळं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते पूजनीय सुनीलजी चिंचोळकर. या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी, या महाराष्ट्राचेच नव्हे अवघ्या हिंदुस्थानाचे कुलदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व ह्या स्वराज्याचे, अवघ्या भारताचे दुसरे छत्रपती युवराज संभाजी, धर्मवीर संभाजी महाराज. एक नव्हे तर दोन छत्रपती देणारी या माय जिजामाता, ज्या ज्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य व्हावे म्हणून आपल्या देहाचं बलिदान, रक्त सांडलेल्या त्या प्रत्येक ही भारतभूमी, अखंड भारतभूमी राहावी, अखंड हिंदू राष्ट्र व्हावं, यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या मावळ्यांनी या राष्ट्रासाठी, या देशासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, त्या प्रत्येक क्रांतिकारकाच्या चरणी वंदन करून, तसेच संत समागम या फेसबुक लाईव्हद्वारे ज्यांनी हे शिवचरित्र आयोजन केलं ते आदरणीय डॉक्टर विजय लाड व आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनाही नमस्कार करून, तसेच या फेसबुक लाईव्हद्वारे शिवचरित्राचा लाभ घेणारे माझे मित्रगण, सर्व स्नेही, सर्व शिवप्रेमी यांच्या सर्वांच्या प्रेमस्थ हृदयाला नमस्कार करून ह्या शिवचरित्र व्याख्यानास सुरुवात करत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. प्रथमतः संत समागम या फेसबुक लाईव्हद्वारे ज्यांनी शिवसमर्थ योग या आधारे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्यासाठी, व्याख्यान रूपे चरित्र सांगण्यासाठी ज्यांनी मला ही सेवेची संधी दिली ते आदरणीय डॉक्टर विजय लाड, डॉक्टर प्रवीणजी दिवाकर शास्त्री यांचे मी खूप खूप आभार मानतो की मला हे शिवचरित्र सांगण्याची संधी त्यांच्याकडनं मला मिळालेली आहे. विषय खूप आहे. छत्रपती शिवसमर्थ योग म्हणजे काय की छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्या दोघांचं, जसं महादेवाचा अवतार, जसं प्रभू रामचंद्र आणि बजरंगबली रामायणामधले हे दोन मुख्य पात्र आहेत, तसेच स्वराज्य निर्माण करण्यासाठी जसे छत्रपती श्री शिवाजी महाराज, आई जिजाऊ, शहाजीराजे, तसेच समर्थ रामदास स्वामी ह्या स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचंही मोठं योगदान आहे. त्यांचाही मोठं एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. अनेक काव्य छत्रपती शिवरायावरती रचले, समकालीन असलेले जयराम पिंडे असतील, मग कवी परमानंद नेवासकर असतील, कवी भूषण असतील किंवा अगिनदास असतील, ह्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन आहेत. पण ते समकालीन असताना सुद्धा त्यांनी छत्रपती शिवरायांचं वर्णन केलेलंच आहे. पण त्याहीपेक्षा, त्याच्याही नंतर
खूप जणांनी शिवचरित छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. अगदी स्वामी विवेकानंदापासून ते आतापर्यंत आणखीनही पुढे खूप जण छत्रपती शिवरायांचं वर्णन करतील. पण समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती श्री शिवरायांचं जे वर्णन केलंय ते जगात नंतर अगोदर कधी झालं नाही आणि नंतर होणारही नाही. त्या कोणतं वर्णन, त्याचे काव्य ते काय आहे, मी ते आपणासमोर सादर करतो. आणि त्या टप्प्यानुसार शिवचरित्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा काय संबंध होतो. अहो, हे काव्य ऐकल्यानंतर, काव्य वाचल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांविषयी समर्थ रामदास स्वामींची काय भावना होती आणि समर्थ रामदास स्वामींची छत्रपती शिवरायांविषयी आणि शिवरायांची समर्थांविषयी काय भावना होती, ह्या काव्यावरून सहज लक्षात येतं. आजच्या ह्या डिजिटल युगामध्ये आपल्याला लक्षात येईल की काय काय नवीन नवीन एक एक गोष्टी माहिती होत आहेत की हे सनद सापडली छत्रपती शिवरायाचा आणि समर्थ रामदास स्वामींचा संबंधाचा कागद इथं सापडलेला आहे. त्यांचं काय काय गोष्टी आहे त्या आपल्याला लक्षात येतील. त्यानुसारच हा विषयाला हात घालतोय. छत्रपती शिवरायांचं वर्णन काय समर्थांनी केलं. निश्चयाचा महामेरू, बहुतेक स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराच्या राशी, उदंड घडती तयाशी, तयाच्या गुणमहत्वाशी तुलना कैची, नरपती, हैपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. अहो, काय वर्णन आहे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळे ठाई, धीर उदार गंभीर, शूरक्रियासी तत्पर, सावधवने रूपर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मणे साने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थी झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवेश्वर वैदिक याज्ञिक, धूर्त तार्किक सभानायक, सभानायक, तुमच्या ठाई, या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे, आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येकस असती, धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्व विस्तारती, कित्येक दृष्ट संवारीला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला शिव कल्याण राजा, तुमचे देशी वास्तविक केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण झाले, काय नेनो सर्वज्ञ मंडळ धैर्य मूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्म स्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे, राजकारण उदंड दाटले, तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. काय नम्र भाव आहे छत्रपती शिवरायांविषयी समर्थ रामदास स्वामीचा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अहो, एका एका काव्यावरती जर बोलायचं जर झालं तर एक एक दिवस एक एका काव्यावरती निश्चयाचा महामेरू, त्याचा आपण पुढे बघणार आहे. फक्त चार कडवे आपण त्या चारच ओळी, दोनच ओळी बघणार आहे. त्या दोनच ओळीमध्ये शिवसमर्थ योग कसा आहे ते आपण बघणार आहे. त्यांना नरपती म्हटलंय, हैपती म्हटलंय, गजपती म्हटलंय, पुढं आणखी पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, पुढे त्यांनी लिहिलंय यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत. अहो, काय 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 विशेषणं दिली हो. आज जगात एवढे राजे होऊन गेले पण एवढे विशेषण असणारा एकही राजा नाही, तो म्हणजे केवळ एक आणि एक आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजच. पुढे त्यांनी लिहिलंय आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील. हे काय विशेषण आहे हो. हा असला राजा, काय प्रेम असेल त्या छत्रपती शिवरायांविषयी जनतेचं पण. आणि एवढ्या मोठ्या संतांनी एवढं वर्णन समर्थांचं केलं, ते काही साधं सुद्धा राजा नव्हता आणि साधं सुद्धा संतही नव्हता. आज त्याच संतांनी एवढे गोडवे गाणार आहे, त्या संतांचे फक्त आपण 2 ओळीमध्ये आज आपण आपला संवाद साधणार आहोत. काय ते निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. ह्या फक्त याच्यावरती आपण विचार करणार आहोत. आणि पुढचा जो काय शिवसमर्थ योग, ह्याच 2 ओळीवरती आपण विचार करणार आहोत. काय लिहिलंय निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू. अहो, महामेरू म्हणजे काय, महामेरू पर्वत. अहो, त्याला कोणी पार करू शकत नाही.
फक्त अहो एवढा साक्षात आपण म्हणतो सूर्य सुद्धा महामेरू पर्वताला प्रदक्षिणा घालतो. महामेरू म्हणजे काय? अहो याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे मारुती स्तोत्रामध्ये, काय वर्णन आहे. महामेरू पर्वत म्हणजे ज्याचा कोणीही त्याला पार करू शकत नाही किंवा त्याला पार करू शकत नाही. जसं महामेरू म्हणजे काय? सूर्याला प्रदक्षिणा केल्या मारुती स्तोत्रामध्ये लिहिलंय, अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जसे तयासी तुलना कैची मेरू मंदार धाकुटे. विचार करा, छत्रपती शिवरायांचं एवढं सुंदर वर्णन केलं. महामेरूच्या पर्वतापेक्षाही निश्चय त्यांचा, छत्रपती शिवरायांचा काय काय निश्चय केला असतील, काय काय केलंय. मी अनेक वेळा पूजनीय सुनीलदादा चिंचोळकर यांनी जे काही शिवचरित्र सांगितलं त्याच्याच भागातल्या काही या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं आहे, त्यांच्या ज्या विविध पुस्तकामध्ये शिवचरित्र सांगितले त्याच आधारे मी आपणासमोर हा विषय मांडणार आहे. विचार करा, निश्चयाचा महामेरू. काय काय छत्रपती श्री शिवरायांनी निश्चय केला स्वराज्यासाठी. म्हणजे एकदा निश्चय केला, दृढ निश्चय की मागं हटत नाही. आपण कितीतरी वेळा चहा सोडण्याचं, हे सोडण्याचं, ते सोडण्याचं आपण निश्चय करतो. किती वेळ पाळतो आपण? अहो पाळल्याच जात नाही आपल्याकडून. पण निश्चयाचा महामेरू एकदा निश्चय केला की तो तडीस घेऊन जाणारे ते एकमेव जगाच्या पाठीवर, त्याला म्हणतात छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्माण करायसाठी रायरेश्वरावर गेले सगळ्या मंडळीने घेऊन. अहो काय सगळ्यांनी आपल्या तलवारी काढल्या, कमरेच्या कानकात करगळी कापली, महादेवाला कैलास राणा सुचंद्रमुळी फलेंद्र माथा मुकुट जळाई म्हणून रक्ताचा अभिषेक केला आणि निश्चय केला की हे शंभू महादेवा, आज हे रक्त सांडतंय आमच्या तलवारीने आमचा तुझा अभिषेक करण्यासाठी, आणि याच्या पुढे रक्त सांडण ह्या तलवारीने शत्रूचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. काय तो दृढ निश्चय आणि तडीस नेला हो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्थापन केलं रायगडावरती जिजामाता देखत. हा एवढा दृढ निश्चय. काय काय त्यांनी आणखी दृढ निश्चय केले हो. महामेरूच म्हणतात त्यांना. निश्चय केला की तडीस नेणं. त्याच्यासाठी आपण पुन्हा बघणार आहे काय निश्चय. अहो सईबाई आजारी होत्या, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला होता अफजल खान. आल्यानंतर काय त्यांनी आपल्या अफजल खानाला मारलंय. अफजल खानाला मारायच्या अगोदर का बरं मग छत्रपती शिवरायांची ती भूमिका पण समजून घेतली पाहिजे. नुसतं खान मारला, खानाचं पोट फाडलं हे सगळ्यांना माहिती आहे. शाहिस्ते खानाची बोटं कापली तेही माहिती आहे. सिद्धी जोहरच्या तावडीतून सुटून आले छत्रपती शिवाजी महाराज तेही सगळ्यांना माहिती आहे. पण शिवचरित्र जर समजून घ्यायचं असेल तर कोणत्या धर्तीवरती छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले, का बरं ते झाले, काय असा अनिर्वित अत्याचार ह्या सगळ्या लोकांनी केला होता, तो अत्याचार कसा झाला तो आपल्याला पाहायला पाहिजे. आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय काय केला, एवढा मोठा निश्चयाचा पर्वत का उभा केला ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला तो निश्चयाचा महामेरू छत्रपती श्री शिवाजी महाराज कशा झाले आपल्याला कळणार नाही. थोडक्यात काही गोष्टी अगदी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माच्या अगोदर सगळ्यांना माहिती आहे 712ला सगळ्यात पहिले या हिंदुस्थानावरती मोहम्मद बिन कासिमने दिन अल्लाहू अकबर म्हणून आक्रमण केलं. आणि 712 पासून ते 1298 पर्यंत सतत आक्रमण होत राहिली आणि ते आत्ता पण आक्रमण होतच आहे. पण त्याला सगळ्या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर देणारे जगातला पहिला आणि एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज होय. त्याच्या अगोदर महाराज जन्माच्या अगोदर काय भूमिका हो आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावरतीच आज ज्या देवगिरीच्या किल्ल्यावरती पांढऱ्या रंगाची जी बिल्डिंग दिसती ना, त्या बिल्डिंग मध्येच जिजामातेचं माहेर बोलवलं गेलं. जिजामातेचे वडील, जिजामातेचे काका, जिजामातेचे 2 भाऊ या चौघांना बोलवलं गेलं होतं निजामानी. बोलून काय केलं आणि बोलवल्यानंतर त्याला मौलवीने कोणीतरी सांगितलं होतं की त्या लखोजी जाधवांनी आणि त्यांनी तुमच्यावरती चेटूक केले म्हणे. ही गोष्ट चेटूक केलंय ती निजामाला सांगितलंय. निजामाने त्याला बोलवलंय. तलवारी काढून घेतल्या होत्या दरबारात यायच्या अगोदर लखोजी जाधवाच्या, त्यांच्या भावाच्या, त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या तलवारी काढून घेतल्यानंतर नजराना पेश केला लखोजी जाधवानी. पण निजामाने त्याच्याकडे पाहिलं नाही, मागच्या दरवाजाने निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर काय हे मागून वळतात, यांना कुठे वळू देतात. एका क्षणात
सपासप मुसे खान, मुराद खान, फराद खान, फतेह खान अशा सगळ्यांनी मिळून तलवारी सपासप काढल्या आणि दुसऱ्या क्षणी जिजामातेचं माहेर कापल्या गेलं. ती गोष्ट 23 जुलै 1629 सालची. आणि त्याच काळामध्ये जिजामाता गर्भवती होत्या. शिवनेरी किल्ल्यावरती शहाजीराजाने त्यांना ठेवलं होतं. आणि ज्या वेळेस ही बातमी जिजामातेला कळाली, कानात गरम तेल ओतल्यासारखी ती बातमी होती. गर्भवती असताना जिजामाता दरदर दरदर दर गडाच्या खाली उतरल्या. आणखीनही त्या पायथ्याची शिवाई मातेचं मंदिर होतं. त्या शिवाई देवीला जाऊन मागणं मागितलं, हे अंबा माते, हे शिवाई देवी, माझ्या जन्मी तू पुत्रच दे, माझ्या जन्मी तू पुत्रच दे आणि त्या पुत्राच्या हस्ते मी हिंदवी स्वराज्य निर्माण करीन. गर्भवती असतानाच महाबत खानाने, मुघल सरदारांनी जिजामातेच्या जावेला उचलून नेलं. किती अनन्य अत्याचार. अहो रावजी बाळाराव म्हणून जे आज जे पुणा वसलंय ना, सगळ्या पुणेकरांनी जिजामातेचं ऋणी असलं पाहिजे. बाळारावांनी त्याच पुण्याच्या वेशीमध्ये सगळं संबंध पुन्हा लुटून टाकलं, जाळपोळ केली आणि त्या पुण्याच्या वेशीच्या तिथे एक पहार रोवली. त्या पहारेला फाटकी चप्पल, तुटकी कवडी असं लटकून ठेवली. याचा अर्थ असा होतो की ह्या गावात आले की तुम्हाला तुटकी चप्पल, फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. एवढे हाल केले होते. आणि मग जिजामातेने ठरवलं की हे सगळं करत असताना याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. किती यवनी अत्याचार, किती मोगली अत्याचार, किती मुस्लिम अत्याचार, मंदिरं तोडल्या जात होती, बायकांची अब्रू लुटल्या जात होती. आणि हे सबंध सगळं जिजामाता डोळ्यात देखत चालत होतं. आणि त्या काळी जिजामाता गर्भवती होत्या. हो, ज्यावेळेस आपण राम जन्म होतो त्याच्या अगोदर कीर्तनकार त्या प्रभू श्रीरामाच्या आईचे डोहाळे काय काय त्यांना लागत होते ते सांगत होतात वर्णन करतून. पण कवी परमानंद नेवासकरांनी लिहून ठेवलं होतं की जिजामातेला काय काय डोहाळे लागले होते. जिजामातेला डोहाळे लागले होते, घोड्यावर बसावं, तलवार चालावी, गडकिल्ल्यावरती जावं, शत्रूंचा नायनाट करावा, असे त्यांना डोहाळे लागले होते. आणि तेच डोहाळे प्रत्यक्षात उतरले जिजामातेचे. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार शिवनेरीवरती तेजपुंज पुत्र जन्माला. त्याचं नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज. खूप यवनी अत्याचार होते. जिजामातेला उगीच वाटलं नाही. अहो आपल्या मराठ्याच्या तलवारीत पाणी होतं. पण त्या काळच्या आणि आताही तीच परिस्थिती आहे. आपसात आपण भांडत राहतो जातीपातून, वतनासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी. त्या काळापासून जिजामातेच्या लक्षात आलं होतं की आपले मराठे एकत्र, आपल्या हिंदूंना एकत्र करावं आणि संबंध ह्या राजवटीचा, ह्या गुलामगिरीतून सगळ्या आपल्या संबंध हिंदुस्थानातल्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं. भोळ्या बाबड्या जनतेला याच्यातनं बाहेर काढायचं होतं. हे स्वप्न जिजामातेने त्या काळी पाहिलं होतं. आणि त्यांचे जनक या हिंदवी स्वराज्याचे जनक जर कोण असेल, शहाजीराजे आणि जिजामाता आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे निश्चयाचे महामेरू होते. त्यांच्यात तेच बीजारोपण जिजामातेने केलं होतं. आणि म्हणूनच ते रायरे शहरावरती वयाच्या 14व्या वर्षी रायरे शहरावरती आपल्या मित्रांना घेऊन, सोंगड्यांना घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. आणि ती तडीस नेली. याला म्हणायचं निश्चयाचा महामेरू. पुढे आणखीन काय निश्चय केला छत्रपती श्री शिवाजी महाराज. दक्षिण दिग्विजय जात असताना छत्रपती श्री शिवाजी महाराज जायच्या अगोदर जून महिन्यामध्ये, ज्येष्ठ महिन्यामध्ये, जून महिन्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि अवघ्या 11 दिवसानंतर जिजामातेने सुद्धा देह ठेवला. काय दुःख असेल ना, काय दुःख झाले असेल ना छत्रपती शिवरायांना. पण दुःख पाठीमागे सारून छत्रपती शिवाजी महाराज सप्टेंबर महिन्यामध्ये दक्षिण दिग्विजयासाठी गेले. निश्चय की दक्षिण प्रांत सुद्धा हा त्याच्यातून मोकळा केला पाहिजे, गुलामगिरीतून. तो सुद्धा आपल्या तयात घेतला पाहिजे, तो सुद्धा स्वराज्यात आणला पाहिजे. हे जिजामातेने शिवरायांना भरून दिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती कारण केलं. स्वतःची आई जिनं हिंदवी स्वराज्याचे निर्माण करण्याची प्रेरणा दिली, जिनं घडवलं, जी पाठीशी उभं राहिली, तीच राज्याभिषेक झाल्यानंतर 12व्या दिवशी गेली. आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये जिजामाता गेल्या. आणि सप्टेंबरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज स्वराज्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी दक्षिण दिग्विजयाला निघले. केवढा मोठा निश्चय. तिथे गेल्यानंतर सुद्धा कुतुबशहाच्या दरबारामध्ये सगळे भरले, दरबार बिरबार भरला, जेवणं खावणं झाली. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना कुतुबशहा म्हणतो
की तुम्ही पान घ्याल का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत काशी विश्वनाथचं मंदिर मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही हे पानाचा वेढा खाणार नाही. काय निश्चय, काय निश्चय. उगाच त्यांना म्हटलं नाही समर्थ रामदास स्वामींनी निश्चयाचा महामेरू. उगाच सोपी गोष्ट नाही हो, काहीतरी त्यागाशिवाय. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानात सांगतो, ह्या भोसले कुटुंबांचं ह्या भारत भूमीवरती या हिंदूंवरती न चुकणारा कोणीही ते ऋण उतरू शकत नाही. एवढे मोठे उपकार आहे. ताकद जरी झाली तरी उपकाराची परतफेड कोणी करू शकणार नाही, नाही आणि नाहीच. कुठला निश्चय? आणखी 4 महिने सिद्धी जोहरच्या तावडीत बसले होते. सिद्धी जोहरने 65,000चा वेढा घालून पन्हाळ्यावर बसले होते. अडकून ठेवलं छत्रपती शिवरायांनी 4 महिने. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. 4 महिने तिथं लॉक ठेवून द्यायचं. आता सध्या जे लॉकडाऊन आहे ना, आपल्याला 2 महिने नाही झाले तिकडं करू का, हे करू का, ते करू. 4 महिने छत्रपती श्री शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून होते. आपल्याला तरी पेपर, टीव्ही, कुठल्या बातम्या काय झाल्या, किती पेशंट झाले, ही सगळी माहिती मिळत होती. पण पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज काही बातमी बाहेर, आतली बातमी बाहेर जात नव्हती आणि बाहेरची बातमी आत येत नव्हती. एवढा कठोर कठीण त्या सिद्धी जोहरनी वेढा घातला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज त्याने निश्चय केला होता की ह्या तावडीतून पण आपण सुटायचं. आणि मग एकही दिवशी 13 जुलैची घटना आहे. त्याच पौष पौर्णिमेच्या रात्री छत्रपती श्री शिवाजी महाराज पन्हाळ्याहून सुटले तर डायरेक्ट विशाळगडावरतीच 22 तास आपले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पळत होते. कुठेही थम्सअप, पेप्सी, कोको कोला, सरबत बिरबत प्यायला थांबले नव्हते. सतत 22 तास पळत होते. कुठून आणली प्रेरणा? आंतरराष्ट्रीय चरित्र निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. अहो, त्या घोडखिंडीमध्ये आणखीने जाऊन पाहिलं तर फक्त घोड्याहून जाता येईल एवढेच घोडखिंड बघितले प्रत्यक्षात. इकडं तिकडं जातात तुम्ही, कुठे फिरायला जातात, जा त्या गडकिल्ल्यावरती बघा ती घोडखिंड केवढी आहे. तर त्या घोडखिंडीमध्ये थांबून बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू आपल्या देहाची चाळणी ओसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करत होते. निश्चय केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी की सिद्धी जोहरच्या तावडीतून सुटेन. आपला निश्चय आपल्या मावळ्यांना सांगितला आणि तो त्यांनी सार्थकी ठेवला. आणि 300 मावळे खाली थांबले. 300 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसह विशाळगडावरती गेले. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज तिथून सटकले. अहो, तिथून सटकले. पण त्याच्या अगोदरची घटना आपल्याला माहिती पाहिजे की नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मारलं होतं. अफजल खानाला मारून पन्हाळगडापर्यंत घेत पूर्ण 14 महिने बाहेर होते. विशाळगडावर आलते आणि 14 महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती आले होते. काय ती माईची दशा असेल, काय त्या लेकराची दशा असेल, काय त्यांना काय संसार नव्हता, काय त्यांना लेकरं बाळ नव्हती, का त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांना काय ऐशाराम नव्हता. 1 मिनिट फुरसत नाही, 1 मिनिट स्वराज्यासाठी. पण दृढ निश्चय केला होता की बस मी ह्या तावडीतून सुटणार. याला म्हणायचं निश्चयाचा महामेरू. अनेक निश्चय त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केले की त्यांना त्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू म्हटलं असेल. पुढे बघू आता बहुजनांचे आधार. आता किती जणाला आधार पाहिजे? अहो, किती जनतेला. जी भोळी भाबडी जनता, ज्या गुलामगिरीत लोक जळलेली होती, जे जखडली होती, अत्याचार होत होता, हे मोगली अत्याचार होत होता, त्या अत्याचारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रातली ह्या जनतेला सगळ्या त्या या तावडीतून मुक्त केलं. कसं मुक्त केलं? त्यांच्या घरी गेले, त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला, मावळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना जे काही जिगरबाज होते, जे पहिलवान होते, त्या सगळ्यांना सामील करून घेतलं आणि विषय ठेवला की छत्रपती शिवाजी महाराजांनी की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं. अहो, स्वराज्य म्हणजे तरी काय? गुलामगिरीतून मुक्तता, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता. यास आम्ही स्वातंत्र्य आहोत. भगवान श्रीकृष्णाच्या, प्रभू श्रीरामचंद्राच्या काळातले आपण आहोत. अहो, जिथं विष्णूने 10 अवतार घेतला त्या अवतार
त्या भूमीतले आपण माणसं आहोत. गुलामगिरीची मानसिकता ठेवू नका. हे शिवचरित्रातनं आता पण आपण शिकायचं. गुलामगिरीत राहू नका, किमान मानसिक गुलामगिरी तरी बाळगू नका. आणि आज आपण स्वातंत्र्य असून सुद्धा मानसिक गुलामगिरीत आहे. ती मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिवचरित्र आवश्यक आहे. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांना बहुत जनांशी आधारू. आता बहुत जनांशी म्हणजे आधारू काय? जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला राजा ज्यांनी बजाजी निंबाळकर स्वतःच्या बायकोचा भाऊ आणि नेताजी पालकर या बजाजी निंबाळकराला अफजल खानाने मुसलमान केलं होतं आणि नेताजी पालकरांना औरंगजेबाने मुसलमान केलं होतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले होते त्यावेळेस त्या दोघांना हिंदू धर्मात घेतलं. नुसतं घेतलं नाही तर बजाजी निंबाळकरांचा महादेव नावाचा पोरगा आहे महादू, त्याला आपली पोरगी दिली आणि नेताच्या पालकराच्या मुलाला सुद्धा आपली मुलगी दिली आणि त्यांना स्वधर्मात घेतलं. केवढा मोठा विचार, केवढा मोठा आधार. आधार म्हणजे रांजाच्या पाटलांनी ज्या आपल्या गावातल्या बाईवरती अत्याचार केला होता त्या अत्याचारी रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून सुद्धा जनतेला निरोप दिला की बहुत जनासी आधारू, तुमचा आधार आम्ही आहे, तुम्ही काळजी करू नका. हे स्वराज्य आहे, स्वराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीवरती अत्याचार होणार नाही, हो देणार नाही. आणि ज्यावेळेस त्या रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले, पोत्यात घातलं, मारून टाकलं, त्यावेळेस जनतेमध्ये सगळीकडे त्या स्वराज्यामध्ये पसरलं की हे रामराज्य आल्यासारखं आहे. शिवराज्य म्हणजे रामराज्य आहे, स्वराज्य म्हणजे रामराज्य आहे आणि इथं कुठल्याही स्त्रीवरती अत्याचार सहन केला जाणार नाही. मग कोणीही अत्याचारी असो, जवळचा असेल का दूरचा असेल किंवा नातेवाईक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सोडलं नाही. मोहिते मामा, सख्खे सावत्र मामा छत्रपती श्री शिवाजी महाराज सुप्याचे लाच घेत होते. लाच म्हणजे आत्ताच्या बाबतीत भ्रष्टाचार करत होते, ज्याने का टेबला घालून पैसे देणे, अमुक धमुक, एवढं करून द्या तेवढं करून द्या. आणि छत्रपती शिवरायाने ही गोष्ट ज्यावेळेस कळली की आपले मामा मोहिते मामा मिरत होते की शिवरायांचा मी मामा आहे आणि मग मी काही केलं तरी चालते. एका दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी गनिमत असावं तो प्रसंग मोहिते मामाकडे गेले. मोहिते मामाकडे इतकं जेवण केलं, मामाकडून सगळ्या गोष्टी विचारल्या की खरं आहे का? हो म्हणे, घेतली म्हणे त्याच्यातला. आज काय म्हणे, आपण याचे सरदार आहे म्हणे आदिलशहाचे. काय होतं म्हणे, काय फरक पडला म्हणे, आतापर्यंत ज्या ते लोक करत होते मी करतोय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ही गोष्ट सहन केली नाही. जेवण घेवण झालं आणि आपल्या सवंगड्यांना बोलावलं, मावळ्यांना बोलावलं, सांगितलं याला अटक करा. मोहिते मामाला अटक केली गेली आणि ते जे पार्सल आहे ते त्यांच्या वडिलाकडे पाठवून दिलं, शहाजीराजांकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचीही गय केली नाही. स्वराज्य निर्माण करण्यासाठी अखंड स्थितीचा निर्धार त्यालाच म्हणत नाही का? त्यांना बहुजनाशी आधार त्यांनाच म्हणत नाही का? ह्या अनेक लोकांचा आधार छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले होते. पुढची गोष्ट आपण बघू की निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू ही गोष्ट झाली. नंतर अखंड स्थितीचा निर्धारू. आता इथं मोठी फार गंमत आहे. अखंड स्थितीचा निर्धार म्हणजे किती निर्धार हो, किती निर्धार. आपण काही गोष्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा निर्धार केला त्या गोष्टी आपण बघणार आहोत. किती निर्धार केला, किती निर्धार केला. अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की हिंदवी स्वराज्याची शपथ केली ती खरी ठरवायची म्हणजे ठरवायचीच. पुरंदर घेतला म्हणजे घेतलाच, केलाच, निर्धारच केला स्थितीचा. परिस्थिती कोणती असो पण ह्या परिस्थितीवर मात करायचं आणि ती गोष्ट आपण करून दाखवायची म्हणजे दाखवायचीच. केली महाराजांनी. मग त्याच्यात काय काय गोष्टी येतात बरं, मग आपण त्याच्यातले काही प्रसंग बघू की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या म्हणजे अखंड स्थितीचा निर्धार कसे होते. अगोदरच तुम्हाला सांगितलं की मोहिते मामा जे आहे त्या मोहिते मामाला त्यांनी अटक केलीच का? कारण ते लाच घेत होते. ठरवलं होतं की मोहिते मामाला अटक करायची म्हणून करायची. दुसरं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण तर केलंच. रोहिडा घेतला, रायरेश्वर घेतला, तोरणा घेतला, रायगड घेतला, बाळाबावळ घेतलं, सुभानमंगळ घेतलं, पुरंदर घेतला आणि ही बातमी आदिलशहापर्यंत पोहोचली. मग आदिलशहानी काय केलं? आपला मोठा सरदार आहे त्या सरदाराला पाठवलं. त्याच्या अगोदरची घटना तुम्हाला सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूचं नाव आहे संभाजी महाराज. संभाजी महाराजां म्हणजे भोसले कुटुंब, संभाजी महाराज शहाजीराजांकडे असायचे बेंगलोर शहरामध्ये, तिकडच्या कर्नाटक प्रांतामध्ये. जिंजीमध्ये अगोदर शहाजीराजांना अटक केली. त्याच्या काही दिवसा अगोदरच अफजल खानाने धोक्याने ज्यावेळेस कनकगिरीच्या वेढामध्ये अफजल खान आणि छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजी महाराज हे दोघं युद्ध करत होते. तोफेचं तोंड फिरून दिलं आणि अफजल खानाने संभाजी महाराजांना मारून टाकलं. छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू त्यांना धोक्याने मारलं. मुळात अफजल खान हा भोसले कुटुंबाचा, भोसले घराण्याचा शत्रू होता. मग पुढे दिवस जात नाही तर त्याच अफजल खानाने जिंजीत छत्रपती शिवाजीरायांचे वडील शहाजीराजे यांना धोक्याने अटक केलं. धोक्याने अटक करण्यासाठीच आपलीच लोक होती, बाजी घोरपडे होती, त्यांच्यामध्ये मोहिते होती, निंबाळकर होती. ही सगळी लोक आपलीच माणसं आपल्याच घातकी ठरली आणि शहाजीराजे पकडले गेले. पकडले गेल्यानंतर त्यांना सिंहगड, त्यांच्या बदल्यामध्ये सिंहगड द्यावा लागला. हरकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी आपल्याला सिंहगड देऊन छत्रपती शिवरायांनी आपल्या वडिलाला सोडून घेतलं. त्यांचे तोंडचे वाक्य आहे, आमच्या वडिलांसाठी जर कोणी दुसरा आणखीन जरी पृथ्वी जरी आणखीन आम्ही जिंकली असती आणि पृथ्वी जरी मागितली असती तर आमच्या वडिलांसाठी आम्ही दिली असती. ही भावना छत्रपती शिवरायांची आपल्या वडिलांविषयी होती. मग काही दिवस गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणखीन आदिलशहाच्या काही किल्ले घेतच होती, कारण स्वराज्य निर्माण करायचं होतं. आदिलशहाची म्हणजे काय, आपलीच होती, पण आदिलशहाने लुबाडलेली होती, ती छत्रपती शिवाजी महाराज घेत होती. आणि एक दिवस आदिलशहाने सांगितलं की शिवा को ती घटना आपल्याला माहितीये की अफजल खान आला. अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडलं. ही गोष्ट सगळ्यांना माहितीये की प्रतापगडात त्याच्यावर कोवडे पण झाले. पण माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, ही गोष्ट कोणाला माहिती नाही की छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाला फाडतात त्याच्या अगोदरची घटना सांगतो तुम्हाला. 2 वर्षाचे शंभूराजे होते. सईबाई त्यांच्या आई टीबीने आजारी होत्या आणि ही घटना आहे राजगडावरती. टीबीने आजारी, सईबाई आजारी असताना अफजल खान सगळ्यांना माहिती मारला. ती तारीख होती 10 नोव्हेंबर, मार्गशीर्ष महिन्यामधली 10 नोव्हेंबर 1659 ही मारल्याची तारीख. पण त्याच्या अगोदरची घटना, उगाच महाराजांना अखंड स्थितीचा निर्धार म्हणत नाहीत समर्थ रामदास स्वामी. काय निर्धार आहे तो बघा. ज्यावेळेस अफजल खान चालून आला त्याला फाडले 10 नोव्हेंबरला, पण त्यांच्या अगोदरची घटना मी तुम्हाला सांगतो. 13 जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये जिजामाते सईबाईंची आणि छत्रपती शिवरायांची शेवटची भेट. शेवटची भेट म्हणजे काय, योग्य त्यांना वैद्यांना विचारता आलं होतं छत्रपती शिवरायांनी की यांचा काळ किती दिवस आहे. वैद्यांनी सांगितलं की यांचा काळ समीप आलेला आहे. मुळे बड्या मुश्किलीने महिनाभर जरी झालं काढलं तर खूप मोठी गोष्ट आहे. हो, आपल्या त्या काळी जे पहिलं लग्न झालं होतं छत्रपती श्री शिवरायांचं सईबाई बरोबर, म्हणजे अगदी बालमैत्रिणीच हो. आणि नंतर मोठं झाल्यानंतर छोटा मुलगा 2 वर्षाचा, तिला टीबी, त्या सईबाईला आपल्या पत्नीला टीबी झाली. 2 वर्षाचं पोरग, दूध पाजता येणार म्हणून कापरवळची आई जी आहे धाराऊ गाडे पाटलांची, ती बाई वरती दुधाई म्हणून बोलवली गेली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आणि सईबाईची शेवटची भेट ऑगस्ट महिन्यामधली. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज भेट घेऊन प्रतापगडी गेले. का तर अफजल खान आपण जर छत्रपती श्री शिवाजी महाराज राजगडी असते तो इकडे आला असता, पण त्याला वाईमध्ये आलायचं होतं. आजही वाईचं जंगल जर पाहिलं तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की काय ते जंगल आहे म्हणून. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे फाडलाय खान, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय, महाराजांचा काय त्याग आहे, काय अखंड स्थितीचा निर्धार, जसं समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणायचे, काय निर्धार आहे. शेवटची भेट ऑगस्ट महिन्यामधली आणि भेट घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रतापगडीवर गेले. अफजल खान आला तिकडे चालू आणि त्याच काळामध्ये छत्रपती श्री शिवरायांची पहिल्या पत्नी सईबाई
5 सप्टेंबर 1659 साली मरण पावल्या. छत्रपती श्री शिवरायांना त्यांच्या मृत्यू झाल्याची बातमी पोहोचली. माझ्या मित्रांनो, माझा तुम्हाला या फेसबुक लाईव्हद्वारे एक प्रश्न विचारायचा आहे की जर आपल्या घरातलं कुटुंबातलं कोणी नातेवाईक हो, बायको तर सोडाच, पण नातेवाईक जर कोणी आजारी असेल तर आपण गाडी करू, हे करू, ते करू, टमक करून कसं न करून त्या नातेवाईक आजारी असला तर आपण तिथे जातो. वारलं तर आपण त्याला मौतीला तरी जातो. जर मौतीला नाही जाणं झालं तर आपण मातीला जातो. नाही मातीला जाणं झालं तर मध्ये भेटायला जातो. नाही मध्ये भेटायला झालं तर 10व्याला तरी जातो. नाही 10व्याला तर 11व्याला किंवा 12व्याला किंवा 13व्याला किंवा 14व्याला जातो किंवा 15व्याला जातो. नाही या पिरियडमध्ये भेटणं झालं तर आपण म्हणतो वर्ष श्राद्ध झालं, वर्ष श्राद्धाच्या वेळेस भेटायला जाऊ. पण छत्रपती श्री शिवाजी महाराज अखंड स्थितीचा निर्धार उगाच त्यांनी म्हटलं नाही. स्वतःची पत्नी वारली, पण मित्रांनो, छत्रपती शिवरायांना त्यांच्या पत्नीच्या अंतिम संस्काराला नाही, मातीला नाही, 10वा नाही, 11वा नाही, 12वा नाही, 13वा नाही, 14वा नाही, 15वा नाही, वर्ष श्राद्ध नाही हो, तब्बल 18 महिन्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज राजगडी पोहोचले. हा केवढा मोठा त्याग आहे आणि केवढा मोठा निर्धार आहे. उगाच समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणत नाही अखंड स्थितीचा निर्धार. आपल्याला फक्त खान फाडलेला माहिती आहे, पण ही पाठीमागची घटना आपल्याला माहिती नाही म्हणून सांगितली हो देवा. काय त्या त्याग आहे. सबंध खूप उपकार आहे हो या भोसले कुटुंबाचे आपल्या महाराष्ट्रावरती, सबंध हिंदुस्थानावरती. आणखी निर्धार काय सांगा तुम्हाला. आग्र्याहून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भेटीला त्याला जायचं होतं औरंग्याच्या मिर्झा राजेंकडे, स्वतःचं पोरग, 2 दिवस आपलं पोराची ना आपल्या फोनवर भेट नाही झाली, बाहेरगावी असलं. आताच्या लॉकडाऊनमध्ये तर आपण याची पास काढ, त्याची पास काढ, याचा परवाना काढ, त्याचा परवाना काढ. आमचे एक मित्र आहे अहमदाबादला, गाडी घेऊन इथून गेले आणि त्या मुलीला घेऊन आले. किती प्रेम, आपली तळमळ होती आपल्या पोरासाठी, आणलं नाही म्हणून किती तडफड होती ना. पोरग आपलं तापीनं फनफनलं किंवा पोरगी आपला जीव कसावीच होतो. पण हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या 7-8 वर्षाच्या पोराला, स्वराज्याचा भावी युवराजाला, मिर्झा राजे जयसिंगकडे, ज्याला आपण म्हणतो ना की तुमच्याकडे काही दिवस आमच्याकडे पैसे नाही आहे तर गहाण ठेवणं, तर आपल्या स्वतःच्या पोटच्या पोराला, बाळ शंभूराजाला 7-8 वर्षाचा असताना मिर्झा राजेकडं गहाण ठेवलंय होतं हो स्वराज्यासाठी. अखंड स्थितीचा निर्धार कुठून आणलं बळ. उगाच महाराज समर्थ रामदास स्वामी म्हणत नाही की तुम्ही त्याला अखंड स्थितीचा निर्धार. एवढेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या 9 वर्षाच्या पोराला आग्र्याला घेऊन गेले. गेले ते गेले, काय त्या जिजामातेचं काळीज म्हणावं आणि काय छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा निर्धार असावं. जर त्या औरंग्यानी एवढा पाताळ यंत्री, ज्याने आपल्या स्वतःच्या बापाला, सगळ्या भावाला सुद्धा मुंडकं कापून मारलं, त्याच्या तावडीमध्ये स्वतःचा भावी युवराज आणि स्वतःचं पोरगं घेऊन त्याच्यामध्ये यायचं, केवढा निर्धार. त्यांना माहिती होता आपण सुटून येणार, हा त्यांचा निर्धार होता. हा निर्धार आपण छत्रपती शिवरायांकडनं शिकला पाहिजे. अखंड स्थितीचा निर्धार. उगाच एवढं कौतुक केलं नाही समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांचं. 9 वर्षाचा पोरगा घेऊन सुटून आले. सुटून आल्यानंतर सुद्धा पोटच्या पोराला आतापर्यंत सोबत होते, पण काशीमध्ये, काशी त्रिंबकला, काशी त्यांच्याकडे ठेवलं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज राजगडी आले आणि राजगडी येत असतानाच त्यांनी भूमिका उडून दिली. काय भूमिका उडून दिली की माझा मुलगा जो आहे संभाजीराजे, तो रस्त्यामधून येता येता वारला. चुकून आपल्या पोरांना जर आपण म्हणलं तू मरत का नाहीस असं जरी म्हटलं तर सगळेजण त्याच्यावर ओरडतात, तुझ्या पोराला असं कसं काय म्हणतोस म्हणून, मरतो काय म्हणून, ही मारायची भाषा करू नका. पण ज्या छत्रपती श्री शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या स्वतःच्या 9 वर्षाच्या पोरगा मेला म्हणून सांगून दिलं, सगळीकडे परगण्यात गेलं, इव्हन त्यांच्या
पत्नी यांना सुद्धा माहीत नव्हती की आपला पोटचा पोरगा वारला म्हणून. 4 लोकांना गोष्ट फक्त माहिती होती. त्यातल्या 2 लोकांचे नाव सांगतो, एक बहिर्जी नाईक आणि दुसरं म्हणजे जिजामाता. ह्या 2च लोकांना माहिती होतं की संभाजीराजे जिवंत होते म्हणून. 9 वर्षाचं पोरगा मेलंय आणि एवढंच नाही, थांबले नाही तर गडावरती त्याचं श्राद्ध घातलं. अखंड स्थितीचा निर्धार. हो हो हो, काय कुठला त्याग पाहिजे आणखीन, ह्याच्यातनं आपण शिकला पाहिजे. लॉकडाऊन जरी आलं असेल, आज खूप दिवसानंतर वर्षांनी आपल्याला सध्याचे जे पंतप्रधान एक मोठा भव्य दिव्य राजा लाभलेला आहे, त्या राजाचं अवहेलना करणं म्हणजेच आपण शिवरायांचं विस्मरण आहे. त्यांनी जे गोष्टी सांगितल्या ते आपण अंमलात आणणं म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्मरण आहे. म्हणून जशी राजा तशी प्रजा आपण घडले गेलं पाहिजे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपण छत्रपती शिवरायांचं जे स्मरण आहे, त्यांचा निर्धार आहे, तो आपण जगला गेला पाहिजे. काय शिवसमर्थ योग आहे. अहो, शिवसमर्थ छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याहून आले तर समर्थ रामदास स्वामींनी जे 1100 मठ स्थापन केले होते, ते 1100 मठापैकी काही मठ आग्रा ते राजगड जवळ 1500 मैलाचं अंतर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 24 दिवसामध्ये ते अंतर कापलं. अहो, 8 तासाचा प्रवास म्हणलं तर आपलं कंबर आणि ते सगळं वाकडं होतं. 24 दिवस ते घोड्यावर पळत होते. मानलं की घोडे बदलत होते. अहो, घोडे बदलत होते पण कंबर तर तीच होती ना. पण कुठेही डगमगले नाही, कुठे थांबले नाही, कुठे पाठीचा कणा दुखता म्हणून थांबले नाही की कंबर दुखते म्हणून थांबलो नाही. ते पळत होते, ते येत होते, ते लढत होते, ते येत होते तुमच्या आणि आमच्यासाठी, न थांबता न रुकता, स्वतःच्या पोराची मालमेलेची बातमी ठेवून देता, स्वतःचं पोरग दुसरीकडे ठेवून देतानी ते येत होते, आले तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. आज जे आपण सगळेजण आहोत ते बिकॉज ऑफ फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांसाठी. म्हणून समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणतात अखंड स्थितीचा निर्धार. आणि राजगडी जरी आले तर त्यांना दुसरं कोणत्याही वेशामध्ये येऊ शकले असते, पण त्यांनी रामदासी वेशामध्येच राजगडावरती आले. आणि ते बी म्हटले होते आले राजगडावरती. याची कवी परमानंद नेवासकर आणि जयराम पिंडे या दोघीच्या याच्यामध्ये उल्लेख आहे की जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून ते राजगडावरती आले. मला सांगा, कुठून आणलं त्यांनी बळ, कुठून आणला त्यांनी निर्धार, कोणासाठी आणला? तुमच्या आमच्यासाठी. अहो, तुम्ही आम्ही जे जातीत भांडतो ना, मी ब्राह्मण, मी मराठा, मी अमका, मी तमका ना टमका, ते केवळ हा जातीत भांडण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही ना आम्ही एकाच जातीत असतो, पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना करणारे. काहीतरी वेगळं असतं, माझं नाव शंकरुद्दीन असतं काहीतरी. पण आज आपले जे नाव आहेत आणि आपण जे कपडाला टिळा लावू शकतो, देवळात देवाची पूजा करू शकतो, त्या पाठीमागच्या देवामुळे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे, त्याच्या अखंड निश्चयाचा ज्याला म्हणतो आपण अखंड स्थितीचा निर्धार जो त्यांनी केलाय, त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. असा छत्रपती श्री शिवरायांचा समर्थांचा योग आहे. लक्षात घ्या. निर्धार केला होता. आधी हे त्या गोष्टी झाल्या. अफजल खानाच्या वधानंतर बरेच काही लोक जे देशमुख ते अफजल खानाकडून लढले आणि कान्होजी जेदे हे सगळी जी मंडळी आपल्याकडनं लढली. पण एक खंडोजी खोपडा होता, त्या खंडोजी खोपडा अफजल खानाकडून लढला होता. अखंड स्थितीचा निर्धार कसा असतो छत्रपती शिवरायांचा, त्याचा सांगतोय तुम्हाला. कसं त्यांनी निर्धार केला होता. जे जे फितूर झाले त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सोडलं नाही, कापलाच. आणि खंडोजी खोपडा ज्यावेळेस फितूर झाला होता, छत्रपती शिवरायांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की याचा हात पाय कलम केल्याशिवाय मी राहणार नाही, हे मनोमनी ठरवून घेतलं होतं. कान्होजी जेद्यांची बहीण जे की छत्रपती शिवरायांसाठी 5 मुलं घेऊन हातात पाणी घेतलं, छत्रपती शिवरायांच्या पायावरती त्यांनी टाकलं की हा संसारावरती माझं बेलपत्र तुमच्यावरती टाकतोय म्हणून. आणि हेच बेलपत्र, तेच घेऊन बेलपत्र टाकणारे कान्होजी जेद्यांनी शिफारस केली होती खंडोजी खोपड्याची. छत्रपती शिवरायांनी ठीक आहे म्हणे, आम्ही त्याला जीवदान देऊ, एवढंच सांगितलं, जीवदान देऊ. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराज
रामराया पण होते, रामराज्य पण जगत होते आणि कृष्ण नदी पण जगत होते. हे याच्यातनं शिकायला मिळतं आपल्याला. आणि निर्धार कसा होता त्यांचा ते बघा. ठरवलं त्यांनी खंडोजी खोपड्याला आपल्याला त्याच्या हातपाय तोडायचे म्हणून. कान्होजी त्यांना वचन दिलं की यांना आम्ही जीवदान देऊ म्हणून. खंडोजी खोपडे आला, बोलून घेतला त्यांना. आणखीनही तो वटा आहे प्रतापगडावरती गेल्यावरती बघा, महादेवाच्या मंदिराच्या समोर, त्या वट्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला की याचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा. मित्रांनो, उजवा हात आणि डावा पाय याच्यासाठी की शत्रूंचा घोड्यावर बसताना, आपल्या विरुद्ध लढताना घोड्यावर बसताना उजव्या हाताने आपण लगाम धरतो आणि डाव पाय त्या याच्यात केटीत टाकतो. म्हणून उजवा हात आणि डावा पाय कलम करून टाकला. कान्होजीचे ते रागा आले. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही ऐकलं नाही म्हणे आमचं. म्हणे असं कसं करतात? त्यांना जीवदान दिलंय फितुरांना. लक्षात घ्या, जर ह्या सगळ्या लोकांना जर आपण शिफारस घेऊन लोक आले आणि यांना जर आपण जर जीवदान दिलं तर तशीच प्रथा स्वराज्यात पडेल. मग ते कोणी नातेवाईक असो कोणी असो, हे लोकांमध्ये दरारा गेला पाहिजे. मग जर नातेवाईकाला जर आपण शिक्षा करायचं सोडून दिलं तर ते म्हणते मोगलामध्ये ना आपल्यामध्ये तो काय फरक राहणार. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कान्होजी जयंतीची समजूत काढली आणि त्यांना शिक्षा देणं काय गरजेची होती हे त्यांना समजून सांगितलं. कारण त्यांनी निर्धार केला होता की खंडोजी खोपड्याला आपण शिक्षा दिलीच पाहिजे आणि देणारच आणि दिलीच. असे अनेक त्यांनी छत्रपती शिवरायांनी अखंड स्थितीचा निर्धार केला. पुढे त्यांना आपण म्हणतो श्रीमंत योगी. मला सांगा, आपण निश्चय कसा केला ते बघितलं, किती जणांचा आधार आहे ते बघितलं, किती सणाचा निर्धार, कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्यांनी निर्धार केला तेही आपण बघितलं. आता आपण बघितलं की पाहिजे की छत्रपती श्री शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी समर्थ रामदास स्वामींनी का बरं म्हटलं असेल? हो, अनेक जण होऊन गेले, प्रत्येक जण आपापल्या तर्काने विचार करत असेल, पण श्रीमंत योगी का बरं समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांना म्हटलं असेल? ह्या काय भावना असतील ते समर्थच जाणो आणि छत्रपती शिवरायच जाणो. मी आपलं जे तुटकं आणि फुटकं मत तुमच्या समोर थेंडत आहे किंवा जे पूजनीय सुनील दादाजी त्यांच्या प्रवचनातनं, विजयराव देशमुखांच्याकडनं जे ऐकलंय ते, निनादजी बेडेकरांकडनं जे ऐकलंय ते तुम्हाला सांगतोय की का बरं श्रीमंत योगी म्हटलं असेल. त्याच्यात मी माझे विचार सांगतोय की श्रीमंत योगी, अहो आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्यानंतर जर कोणाचा अभिषेक एवढ्या मोठ्या प्रमाणात जर झाला असेल तर तो म्हणजे छत्रपती श्री शिवराय यांचाच. चंद्रगुप्त मौर्यानंतर, फार जबाबदारीने सांगतोय मी, चंद्रगुप्त मौर्यानंतरच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. मग केवढं मोठं वैभव असेल ना त्यांच्याकडे, एवढं मोठं वैभव, एवढं मोठे प्रगत, एवढं मोठं स्वराज्य असताना त्याला श्रीमंत म्हणायचं. बरं योगी कशाहून म्हणायचं? मग श्रीमंती तर समजली की बाबा किती मोठी श्रीमंती, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. रायगड ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून जा. रायगडावरती चढायला अवघड, पण तिथं 2 हत्ती होते, वैभवशाली, केवढं मोठं वैभव. काय महाराजांची दूरदृष्टी असेल, काय निर्धार असेल, तो आपल्याला लक्षात येतो. खूप छोटे पैलू तुम्हाला ह्या 4च गोष्टीत मी शिवरायांचे सांगितले. शिवचरित्र जर सांगितलं ना ह्या 1 तासामध्ये होत नाही. जसं आपण म्हणतो ना की आभाळाला मंडप घालू शकत नाही, अमृताची चव साकू शकत नाही, तसं छत्रपती शिवरायांचं चरित्र हे शब्दात नाही सांगू शकत बरं का. तसं किती मोठी श्रीमंत. योगी कशामुळे म्हटलं असेल छत्रपती शिवरायांना? छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर सगळंचे सगळं राज्य आम्ही तुमच्या झोळीत टाकलं असं सांगितलं. आणि मग छत्रपती शिवरायांनी आता दान करणारं काही राहिलं नाही ना. योगी एकदम, जो काही एवढं मोठं वैराज्य, म्हणजे राजा हरिश्चंद्रांनी जसं स्वप्नात राज्य दान केलं त्याच्यानंतर छत्रपती शिवरायच की बाबा एका साधूने सांगितलं ना आपण झोळीत दान देऊन टाकलंय. पण छत्रपती शिवरायांना समर्थाने समजून सांगितलं की तुम्हाला आणखीन राज्य चालवायचं आहे, कित्येक दृष्टा संहार करायचा आहे, आणखीन कित्येक अशी धाट सोडायचं आणखीन, हे सांगण्यासाठी त्यांनी जे आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना श्रीमंत म्हणजे योगी म्हटलंय की जा म्हणे तुम्ही राज करा. एवढं सुद्धा दान अर्पण केलं. बरं आणखीन काय, एवढा मोठा परळीचा किल्ला जो अगोदर परळीचा होता आता सज्जनगड. आपल्या गुरुनी एवढी मोठी भेट मला नाही आठवत की रामरायानंतर, कृष्णानंतर
कोणी एवढं आपल्या सद्गुरूसाठी करत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. गड किल्ल्यात किती जीव होता छत्रपती शिवरायांचा. तापले होते नुसता सिंहगड जर दिला तर. 23 किल्ले ज्यावेळेस ताब्यात द्यायला त्यावेळेस महाराजांचा तिळपापड झाला होता. कारण एक एक गड घेताना एक एक मावळा पडला होता, म्हणजे मृत्युमुखी पडला होता, त्यांचं मरण पावला होता. म्हणजे एक एक मावळा म्हणजेच एक गड. पण छत्रपती शिवरायांनी आपल्या गुरूंसाठी एवढा मोठा गड दिला, सज्जनगड त्याचं नाव, आणि तिथं ते झोळी टाकलं. त्याला काय म्हणायचं? योगी. दक्षिण दिग्विजयाला जात असताना आणखीन श्री शल्यम इथं छत्रपती श्री शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र म्हणून आहे. तिथे आणखीन देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ध्यान लागलं, आणि ध्यान लागल्यानंतर त्यांना एकदम वैराग्य प्राप्त झालं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ते आपलं शिरकलम बाजूला काढून ठेवणार होते, पण देवीनी त्यांना सांगितलं की नाही, तुमचं कार्य आणखीन खूप बाकी आहे, तुम्हाला हे आताच हे गोष्ट करता येणार नाही. काय म्हणायचं यांना? योगी नाहीत, आणखीन दुसरं काय म्हणायचं? आणि कोणत्याही राजाचं असं झालं नाहीये जगाच्या पाठीवर की राजा महाराष्ट्रातला आणि दक्षिणेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलंय लोकांनी. म्हणजे काय महाराजांविषयी प्रेम असेल, काय त्याला योगी म्हणता येईल. योग्याचंच मंदिर बांधलं जातं, राजाचंही मंदिर बांधलं जातं. मग त्यांना श्रीमंत योगी उगाच का म्हणून आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी. महत्वाची आणखीन गोष्ट तुम्हाला सांगायची की का श्रीमंत म्हणायचे. सगळ्यात मोठी गोष्ट, योगी का म्हटले गेले त्यांना? ज्यावेळेस प्रतापगडावरती अफजल खान मारल्यानंतर देवीचं मंदिर बांधलं गेलं, आणि मंदिर बांधल्या गेल्यानंतर ज्या प्रकारे मंदिर बांधलं त्या राजाने त्या मंदिरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं कुलदैवत ही तुळजाभवानी होती, आणि तुळजाभवानी होती त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना तिथं ड्युटी घेऊन, भोप्या होऊन ड्युटी घेऊन नाचावं लागलं. गळ्यात कवड्याची माळ होती. आणखीन योग्याचं दुसरं काय उदाहरण पाहिजे? गळ्यात कवड्याची माळ, भोप्या होऊन ड्युटी समोर नाचणं, याला आणखीन काय पाहिजे? काय पाहिजे? सतत मुखामध्ये नाम जपवता, जगदंब 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 असा नामजाप करणारे यांना उगाच योगी समर्थ रामदास स्वामीने म्हटलंय का? अहो, किती विरक्त योगी म्हणायचं. योगी नाही तर काय म्हणायचं? योगीची आणखीन गोष्ट तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, आणि अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाच्या काही दिवस अगोदर प्रतापराव गुजर गेले. वेड्यात मराठे दौडले 7. नेसरीच्या लढ्यामध्ये आपला सर सेनापती जातोय. प्रचंड दुःख छत्रपती शिवरायांना होतं, आणि मग छत्रपती शिवरायांनी तरी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे राज्याभिषेक केला. स्वतःची पत्नी काही महिने अगोदर गेली आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. पाचाडमध्ये खाली, रायगडाच्या खाली पाचाड जिजामाता राहतो होता, तिथं जिजामाता राज्याभिषेक झाला, एवढा मोठा सोहळा झालाय, कोण कोण कुठून आलंय, पण तरी सुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराज 12व्या दिवसानंतर ज्यावेळेस जिजामाता वारल्या त्यावेळेस हे डगमगले नाही. मला तुम्हाला आणखीन एक इथं गोष्ट सांगायची की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वारल्या जून महिन्यामध्ये, आणि सप्टेंबरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय घ्यायला निघाले होते, दक्षिण दिग्विजय करायला. विचार करा, ज्या माईने आपल्याला एवढं घडवलं, स्वराज्याची जी जननी ती गेली, स्वतःची आई गेली, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सगळं स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि ते दक्षिण दिग्विजयाला निघले. मग मला सांगा, रामायण आठवत नाही का आपल्याला? काय योग्यासारखं ना, जसं रामरायांनी फक्त वडिलाच्या आदेशासाठी सगळं राज्य भरताला अर्पण केलं, आणि 14 वर्ष वनवासात निघून गेलं, आणि 14च महिने बरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाऊन येताना बरोबर 14 महिने बाहेर होते राजगडापासून. हा योगच नव्हे का? ह्या राज्याभिषेका वेळेची आणखीन गोष्ट तुम्हाला सांगतो. किती त्याग आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पण तरी सुद्धा मला तुम्हाला नमूद करायचं इथं. काय म्हणायचं योग्याला? ह्या राज्याभिषेक झाला होता, आणि राज्याभिषेक झाले असताना ती सगळे छत्रपती श्री शिवाजी महाराज दान करत होते प्रत्येकांना, आणि दान करत असताना एका ठिकाणी एक झक्खड म्हातारा, मिशा नव्हत्या, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दान करत होते
त्याच्या डोळ्यातून अश्रू होते. छत्रपती शिवरायांनी पण पाहिलं आणि महाराजांच्या पण डोळ्यातून अश्रू आले. ती व्यक्ती कोण होती माहिती आहे? बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा, छत्रपती श्री शिवरायांचा तिसरा डोळा. त्या मावळ्यांचा पण काय त्याग आणि महाराजांचा पण किती त्याग. एवढा पराक्रमी माणूस ज्यांनी काय काय लढ्यामध्ये पराक्रम गाजवला आणि त्यांचा सत्कार भरसभेत करू शकत नाही. किती मोठाचा म्हणजे मनाचा निर्धार आहे, किती मन मोठं आहे, किती योग्याचं मन आहे. हो, म्हणून तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सांगितलं ना की निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. ह्या दोनच ओळ्यामध्ये एवढा संबंध आपल्याला एकताच गेला. आणखीन संबंध जर चरित्र ऐकायचं असेल तर आपण एक एक बोलू. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 10व्या वर्षी काय केलं, 14व्या वर्षी काय केलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर, जन्माच्या अगोदर काय वैभवशाली महाराष्ट्र होता त्याचं शिवचरित्रात व्यवस्थित आपण तर मांडणी करतो. महाराज मला सुचवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगत असतो व्याख्यानात. कधी योग जर आला तर नक्की शिवचरित्राचाही आपण योग घेऊ. फेसबुक लाईव्हद्वारे माझ्या आयुष्यातले हा सुंदर क्षण प्रथमच आणला आणि हे सुंदर क्षणाचा म्हणजे मी ते आदरणीय डॉक्टर विजय लाड, जे सखोलदास अभ्यादाचे अध्यक्ष प्रमुख, शिवतर घळीचे जे काही शिबिर होतं त्या शिबिराचेच ते प्रमुख आहे, गाढे अभ्यासक आहे. पूजनीय सुनील दादानंतर जर आम्हाला कोण दादा म्हणून असेल ते एक दादासाहेब जाधव आणि डॉक्टर लाड हे आहेत. आणि त्यांचेच सहकारी नांदेडचे श्री प्रवीणजी शास्त्री, त्यांच्यामुळं मला हा संत समागम या फेसबुक लाईव्ह याद्वारे मला व्याख्यानाची सेवा करायला मिळाली. खरंच मी आदरणीय डॉक्टर लाड व प्रवीणजी आपले खूप खूप आभार आहे. खरंच हा तुम्ही खूप मोठा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण समाजापर्यंत चांगल्या गोष्टी कशा देऊ शकतो. म्हणूनच मी म्हणतो ना की डॉक्टर लाड असतील, डॉक्टर शास्त्री असतील, ही सगळी लोक जी आहे मंडळी, ही सगळी ह्याद्वारे आपला सतत प्रसार करत असते, कुठं न थांबता न कुठं न रुकता. मला असं वाटतं की ही जी ओवी आहे हे खरंच शिवचरित्र जगत आहे की त्यांनी निश्चय केला आहे की बाबा समर्थांचं आपल्याला कार्य करायचे. डॉक्टर लाड दमनमध्ये बसलेले आहे तरीसुद्धा ते समर्थांवरती रोज प्रवचन देत आहे. आणि डॉक्टर लाड दमनमध्ये आणि आदरणीय प्रवीणजी नांदेडमध्ये, पण हे कोऑर्डिनेशन किती सुंदर आहे. हेच कोऑर्डिनेशन करून ते सगळे हे सगळा संगम घडून आणताय, वेगवेगळ्या जणांची प्रवचनं घेत आहे. असाच एक उपक्रम राधेश्याम प्रतिष्ठानचे जेवढे जे माळे अनंतजी भागवत आणि त्यांचे जे सहकारी आहे, मागच्या 15 दिवसाखाली त्यांनी जगातली पहिली शिवचरित्र प्रश्न मंजुषा ऑनलाईन स्पर्धा घेतली आणि त्याला भरपूर देशातून विदेशातूनही प्रतिसाद चांगला मिळाला. म्हणून हे ती शक्ती आहे जी शिवसमर्थ शक्ती, तिच्याकडं फक्त ती कार्य करण्यासाठी आपण फक्त पुढे चला, आपल्याला ती शक्ती सुचवत असते. आजही जे काही शिवचरित्र किंवा जे काही पैलू छत्रपती श्री शिवरायांचे की ते कसे निश्चय त्यांनी केला होता, ते कसे बहुत जणांचे कसे आधार होते, त्यांचा निर्धार त्यांनी कसा केला होता, समर्थ रामदास स्वामी त्यांना श्रीमंत योगी का बरं म्हटले, हा सगळा पैलू संत समागम यातर्फे मला मांडण्याची संधी मिळाली. म्हणून मी डॉक्टर आदरणीय विजय लाड व श्री प्रवीणजी तुमचे खूप खूप आभार आहे. शिवरायांचं वर्णन जसं समर्थांनी अगोदर पुढेही केलेलं आहे, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यशील, नीतिवंत, जाणता राजा, याच्यावर आणखीन काही बोलू शकतो. पुढे त्यांनी लिहिले की बाबा कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकाशी धाक सुटला, कित्येकाशी आश्रय झाला शिव कल्याण राजा. खरंच ह्या कल्याणकारी शिवरायांचं चरित्र माझ्याकडनं शिवसमर्थांनी करून घेतलं आणि त्याचे भागीदार डॉक्टर लाड आणि प्रवीणजी तुम्ही आहात. आणि ह्याच याच्यावरती मी माझं शिवचरित्राला आता विराम देतोय आणि अद्या थोड्याच वेळामध्ये गजानन मेहेंदळे जे आदरणीय शिवचरित्रावरती त्यांनी आणखी खूप मोठे ग्रंथ लिहिले, त्यांचाही तुम्ही जरूर फेसबुक लाईव्हवर ऐकावा. आणि ज्यांनी हे माझं शिवचरित्र माझ्याकडनं जे बोलले गेलेलं आहे तुम्ही ते त्या प्रेमाने ऐकलं. आदरणीय लाड सर, प्रवीणजी व जेवढे श्रोते आहेत ते सगळ्या श्रोत्यांच्या प्रेमाचं हृदय म्हणजे जे काही
प्रेमस्थ हृदयाला तुमच्या सर्वांच्या मी नमस्कार करतो. माझ्या सद्गुरू जय परमपूज्य संत श्री आसाराम बापू आणि पूजनीय सुनीलदादा चिंचोळकर, छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी वर्णन करतो. आणि शेवटी पूजनीय भिडे गुरुजी यांनी जे काही ध्येयमंत्र म्हटलं तो म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धर्मासाठी झुंजावे, झुंजो अवघ्यासी मारावे, मारिदा मारिदा घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्दी संशयो नाही. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही मरायच्या अगोदर 2 गड नक्की बघा. एक रायगड आणि राजगड. इकडं तिकडं पैसे खर्च करण्यापेक्षा कुठल्या लग्नाच्या नका जाऊ किंवा कपडे घेऊ नका, पण राजगड, रायगड आणि सज्जनगड नक्की बघा एवढी विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.